नमस्कार. आजचा प्रवास आपण माझेवाडा ते वडपे या रस्त्याचे जे आटपदरीकरणाचे काम सुरू आहे त्या आटपदरीकरणाच्या कामाचा आढावा घेण्याकरता करणार आहोत. सध्या आपण आहेत ते माझेवाडा येथे. तुम्ही पाहू शकता माझेवाड्याचा मुख्य सर्कल, सरळ गेला ठाणे स्टेशन, उजव्या हातावर मुंबई, डाव्या हातावर भिवंडी नाशिक, अशा प्रकारचा माझेवाडा सर्कल. आणि आता आपण या ठिकाणाहून माझेवाडा ते वडपे या आटपदरीकरणाच्या रस्त्याच्या कामाचा एक छोटासा आढावा घेणार आहोत. काच आपल्यासाठी आपले मराठी. या माझेवाडा सर्कलचा जो ब्रिज आहे त्याच्यावरून जी लेन चालली ती मुंबईकडे जाणारी लेन आहे. जी भिवंडीहून आल्यावर वळण घेऊन आपण चढतो कापरबाडी येथे, तिथून जाणारा हा वरचा ब्रिज आणि हे उतरण मुंबईच्या बाजूने येणारी. नमस्कार, मी योगेश आत्मा आंबवले. आपली मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सरचे स्वागत. अनेकदा आपण बोलले माझेवाडा ते वडपेपर्यंतचा रस्ता रुंदीकरणाचा व्हिडिओ दाखवतो. आज मी उभा आहे माझेवाडा या ठिकाणी उभा आहे आणि इथून आपला जो वडपेपर्यंतचा रस्ता रुंदीकरणाचा जो काम चालू होते दाखवण्याचा प्रयत्न करणार आजच्या व्हिडिओत. तर आता जाऊयात. तुम्ही पाहू शकता इथे रस्ता रुंदीकरण काम सुरुवात झाले. ठाणे अहमदाबाद मुंबईचं बोर्ड लिहिलं आहे. इथे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. बाजूचा बाकी आहे, खूप मोठा रस्ता आहे. आणि आपण आता जाऊयात, पुढचा पूर्ण प्रवास करूया. इथून पुढे टोल नाका वगैरे तिथून जाऊयात, पुढे मानकोली आणि फार कल्याण भिवंडी बायपास करून जाऊयात आणि पाहूयात किती काम झाले. चला, आजचा व्हिडिओ माझेवाडा ते कल्याण भिवंडी बायपास पर्यंतचा रस्ता रुंदीकरणाचा आटपदरीकरणाचे काम सुरू आहे त्या अनुषंगाने. आपण माझेवाडा इथून निघालेलो आणि ही शिवाई बस चाललेली आहे बोरिवली ते नाशिक. ही जी बस आहे ही समृद्धी महामार्गावरनं जाते. खूपच रुंद रस्ते झालेले आहेत. बरेच मोठे म्हणजे 1, 2, 3 लेन इथे, 3 लेन तिथे, पुन्हा तिकडे. आजमध्ये 12 पदरीकरण रस्ता दिसतोय. एक उतरण आहे, बहुतेक खारेगाव टोल नाक्याकडे जाणारी गाडी असावी. ते भरपूर पोलीस बंदोबस्त आहे. ब्रिज बहुतांश रेडी झालेला दिसतोय. गाड्या उभ्या ब्रिजवर उभ्या आहेत. खाडीपूल बाजूला जो नवीन खाडीवरचा ब्रिज तयार झालेला आहे. अजून सुद्धा कामे सुरू आहेत काही प्रमाणात. एक अंदाज घेऊ शकता तुम्ही
किती रुंद झालाय ते रस्ता. खारेगाव भुयारी मार्ग बंद आहे. अच्छा, ह्यो खारेगाव भुयारी मार्ग होता. हा उंचवटा भाग जाऊन ज्या ब्रिज असावा. नाही हा बघा, हा जो भुयारी मार्ग दिसतो खारेगावला जाणार आहे तो बंद आहे. ब्रिजवरती काम सुरू आहे. खारेगाव अशा प्रकारचा खारेगाव टोल नाका आहे. टोल नाका म्हणजे आता तिथे अस्तित्व नाहीये. टोल नाका तो बंद झालेला आहे केव्हा, परंतु त्या ठिकाणी मोठा इंटरचेंज होणार आहे. खारेगाव करिता 100 मीटरवर युटर्न. खारेगावकडे इथे वळण आहे. वळण केलं आता किती रुंद रस्ता, काही समजत नाही खारेगाव टोल नाका आलाय की नाही. पुणे एकेकाळी इथे खूप मोठा टोल प्लाझा होता आणि आताच्या घडीला इथे काहीच दिसत नाहीये. हा जो दिसतो या ठिकाणी खूप मोठा आता टोल प्लाझा होता. खारेगाव टोल प्लाझा आताच्याकडे हा मोठा इंटरचेंज बनत आहे या ठिकाणी. एक्झॅक्टली लक्षात पण येत नाही कुठनं काय काम सुरू, कुठल्या गाड्या कुठे येत जाते. काय इथे कुठल्याही प्रकारे काही अजून व्यवस्थितपणे काही झालेलं नाही आहे. भिवंडी बस स्थानक, भिवंडी बस आगार ते मुंबई सेंट्रल जाऊ दे बाबा. असो हे बघा, एक रूट इकडे तिकडून येतात कलवा खाडे मार्गे भिवंडीकडे जाणारा रस्ता आहे. चला आपल्याला या मार्गे जायचे भिवंडीकडे, जाऊन पाहूयात किती काम झालं. भिवंडीच्या दिशेने प्रवास करूयात. जसा इंटरचेंज आहे, टोल प्लाझा जी बिल्डिंग समोर दिसते, हा जो इंटरचेंज आहे, इथून आपण पुढे निघतो. तुम्ही पाहू शकता रस्ते किती रुंद झालेले आहेत. कदाचित 8 पदराने 12 मार्गिका दिसत आहेत या रस्त्याला. अजून देखील कामे खूप जोराने सुरू आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि अशा प्रकारे आपण काडीवर जो नवीन ब्रिज बांधला जाते तुम्ही पाहू शकता. आपल्या डाव्या हाताला नवीन ब्रिजचे काम सुरू आहेत. खाडीवरील कशेल खाडी, कलवा खाडी आणि या खाडीवरचा जो ब्रिज आहे, या ब्रिजवर आता पण अनेकदा या ब्रिजची डागडुजी करण्यात आलेली आहे. कधी येणाऱ्या मार्गे कधी जाणाऱ्या मार्गे आता सुद्धा कामे सुरू आहेत या ब्रिजवर. आणि सर्वत्र खड्डे, जराही रस्ता सुस्थितीत नाहीये या ब्रिजवरचा. कलवा खाडी किंवा कशेल खाडी असे देखील म्हटले जाते. आणि तुम्ही रस्ता पाहू शकता किती भयंकर आहे, किती भयानक आहे ते. अनेकदा जरा काही महिने झाले का या ब्रिज बंद होतो. या ब्रिजचे कामे करता ब्रिज बंद ठेवला जातो आणि ज्यामध्ये वाहतूक कोंडीला खूप मोठी सामना करावा लागतो वाहतूक कोंडीचा. आणि वाहतूक कोंडी सुटावी म्हणून या मुंबई नाशिक महामार्गाचे जे माजीवाडा ते वडपे या रस्त्याचे 8 पदरीकरणाचे कामे हाती घेण्यात आलेले. साधारणतः गेल्या 4-5 वर्षापासून हे कामे सुरू आहेत. 2020 पासून कदाचित सुरू असलेली कामे माझ्या अंदाजे, जेव्हापासून मला आठवतोय. आणि आता 2026 देखील सुरू झालेला आहे. आता आपल्याकडे आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. आजचा भाग आपण इथपर्यंत घेऊयात. त्यानंतर पुढील भागात आपण मानकोली, दिवा असा अनेक त्यानंतर भिवंडी बायपास इथपर्यंत देखील प्रवास करूयात.